105 दिवसाचा आपला थॉम्सनचा प्लॉट आहे, एकदम क्लीन आहे. पण आहे ना याच्याही पुढे थोडासा अजून आपल्याला थ्रिप्सचा प्रादुर्भाव दिसून येतो. शेवटपर्यंत असाच क्लीन प्लॉट राहण्यासाठी आपल्याला रेसिड्यू फ्री उत्पादनांचा वापर करणे गरजेचं आहे. मग ते उत्पादन आहे ना महाग का जाईना, कारण निर्यातक्षम द्राक्षांचा दर आता 160 रुपये पर केजी चालू आहे. मग त्याकरता आपण आहे ना हा विचार करून चालणारच नाही. केमिकल औषधं वगैरे आत्ता फवारणी करणे योग्य नाही. मग त्यासाठी आपण आहे ना हे ॲबी इंटरनॅशनलचं ओपस हे प्रोडक्ट घेत आहोत. तर जे हरी माऊली राम राम मंडळी, डोंगरगावची फॉलोअर मंडळी भेटायला आली होती. ते म्हणे 158 रुपयाने आपले प्लॉट चालू आहे बरं का. मग शेतकरी वर्ग आहे ना असंच खुश असला. शिवडी गावचे ना राम सांगळे बिग फॉलोअर सुद्धा आपल्याला भेटायला आले. ते म्हणे तुमच्या व्हिडिओतून आम्हाला खूप मार्गदर्शन होत असतं. म्हटलं धन्यवाद. आणि आपण रस्त्याने जातच होतो ना, झेंडा घेऊन चालणार ही पब्लिक आहे ना, प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीला आडून आहे ना पैसे मागत होती. तर म्हणे आमची वालीने खर्ची संपली, आम्हाला नाश्ता पाण्याला पैसे द्या. म्हटलं बाबा आहोत चला ना, मग नाश्ता पाणी करा, थोडं सहकार्य करा. नाश्ता पाणी चला ना मळ्यात करतो तुम्हाला. नाही थोडंसं आम्ही चालत घेऊन आली, जर असं तुमच्याकडे थोडंसं 5-50 रुपये चहा. बाबाला म्हटलं अहो चला चहा पाण्याचाच विषय ना, मग नाश्ता पिष्टा करू माळ्यामध्ये. बाबा म्हणे नाही हो, आम्ही चालता चालताच करून घेतो, तुम्ही फक्त पैसे द्या. मग अहो ही पद्धत चुकीची ना. देवाच्या नावाखाली झेंडे घेऊन ना फक्त पैसे मागत हिंडायचे आणि प्रत्येक माणसाकडून मागत होते ना राव. असं दुपारी जेवण झाल्यानंतर आहे ना संग्रामन आपण चाललो होतो माळ्यामध्ये. तर आपली नाही पावडर बाकीच होती. मग आपण जर हे रेसिड्यू फ्री प्रोडक्ट वापरत असलो तर आपण 100% तुम्हाला याच वर्षी सांगू शकत नाही का तुम्ही वापराच म्हणून. पण आहे ना याचे आपण सॅम्पल रिपोर्ट आल्यानंतर 100% पुढच्या वर्षी आपण खात्रीशीर सांगू शकतो का आपल्याला याच्यामध्ये काहीच आढळ. आणि आता जाता जाता फॉलो करून घ्या.